नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग. भाजपने केली 11 उमेदवारांची यादी जाहीर. अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे यांच्या नावाचा समावेश. पुण्यात विधान परिषदेच्या मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध. 867 मतदारांचा समावेश. यादीत 41 पुरुष आणि 426 महिला मतदारांचा समावेश. पुण्यातील विधान परिषदेच्या जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विक्रम काकडे यांना संधी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून श्रीकांत पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल. पुण्यात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत होणार. दैनंदिन जीवनाशी आणि खिशाशी संबंधित 5 मोठे बदल. LPG सिलेंडर, पेट्रोल, डिझेल, बँकिंग आणि कारच्या किमतीत बदल. शिवसेना ठाकरे गटाकडून विधान परिषद निवडणुकीसाठी पहिला उमेदवार जाहीर. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी उमेदवार देवयानी पाटील डोणगावकर यांना उमेदवारी जाहीर. पुणेकरांनी 2 महिन्यात भरला 1200 कोटी प्रॉपर्टी टॅक्स. महापालिकेनं प्रॉपर्टी टॅक्स भरण्यासाठी दिली होती 5 ते 10% सवलत. बुलढाण्यातील हिवरा खुर्द येथील दुर्दैवी घटना. पोहण्यासाठी विहिरीवर गेलेला 23 वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू. तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूनं परिसरात हळहळ. संगीत क्षेत्रातून दुःखद घटना. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन. वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. 1 जूनपासून हवामानात बदल. कोकणात पावसाचा अंदाज. 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही. सलग दुसऱ्यांदा बंगळुरूने पटकावलं IPLचं विजेतेपद. गुजरातचा दारुण पराभव. अंतिम सामन्यात बंगळुरूने गुजरातचा 5 विकेट आणि 12 बॉल राखून केला पराभव. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.